गेल्या 4 दिवसांपासून भाज्यांचे चढे दर आज स्थिरावलेले आहेत. नवी मुंबईतून येणाऱ्या भाजीपाल्याचा आवक वाढल्यामुळे भाज्यांचे दर स्थिरावलेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सीमा दाते यांनी. 4 दिवसापासून भाज्यांच्या किमतीने मुंबईत 100 देखील पार केली होती. मात्र काल एपीएमसी मार्केट सुरू झाल्यानंतर देखील दादरचं मार्केट जे आहे भाज्यांचं हे बंद होतं आणि यामुळे मुंबईत मिळणारी भाजी जी आहे ती काही प्रमाणात महाग होती. मात्र आज आपण जर पाहिलं तर एपीएमसी मार्केटमधला जो काही आलेला भाजीपाला आहे तो थेट दादरच्या भाजी मार्केटमध्ये आला आहे आणि याचमुळे मुंबईतल्या भाज्यांची आवक जी आहे ती आपल्याला आज मोठ्या प्रमाणात दिसते. आणि आज एकूणच आपण भाज्यांचे दर पाहिले तर दिवसभरामध्ये भाज्यांचे दर जे आहेत ते स्थिर राहणार आहेत. गेल्या आठवड्यात आणि 4 दिवसांपूर्वी हेच दर जे आहेत त्यांनी 100चा आकडा देखील पार केला होता. मात्र आज आपण जर पाहिलं तर 40 रुपये किलो आणि 50 रुपये किलो या दराने भाज्या ज्या आहेत त्या बाजारामध्ये मिळायला जात आहेत. एपीएमसी मार्केटमधून आलेला माल जो आहे तो थेट दादरच्या मार्केटमध्ये येतो आणि हा माल जो आज आलेला आहे या मालाची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचमुळे आज भाज्यांचे दर जे आहेत ते स्थिर आहेत. कॅमेरामॅन अनिल निर्मळसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई.